आज आपण ट्रेंडिंगमध्ये असणारा थोडासा लॉंग ब्लाउज स्टिच करतोय. उंची 21 आहे, त्याच्यामध्ये एक वाढवून 22 वरती मी टिक मार्क केलेली आहे आणि अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे. पहिल्यांदा आपण अस्तरवरती सर्व मापे टाकून कटिंग करून घ्यायची आहे आणि नंतरच आपण मेन फॅब्रिकवरती हे अस्तर ठेवून कटिंग करून घ्यायची आहे. तर आता इथं पाहू शकता तुम्ही, मी पहिल्यांदा पुढचा भाग कट करते. मोस्टली आपण काय करतो की पाठीमागचा भाग पहिल्यांदा कट करतो, पण इथं मी पुढचा भाग पहिल्यांदा कट करते. बोटनेक ब्लाउज आहे, तर इथं मी 7 इंच घेतलेला आहे शोल्डर आणि 5.25 इंच घेतलेला आहे मुंडा. इथूनही 7 इंच आहे का करेक्ट बघायचं. छाती 36 असेल तर 7 इंच शोल्डर इनफ होतो आणि 5.25 इंच मुंडा सुद्धा इनफ होतोय. तर इथं आता छाती 36 आहे, त्याचा चौथा 9 येतो. 9 वरती टिक मार्क करायची, नंतर 2 इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. तर अशी ही लाईन आपण जोडून घ्यायची आहे फ्रेंड्स. तर इथे पाहू शकताय, आपण शोल्डर घेतलेला आहे, मुंडा घेतलेला आहे आणि छातीचं माप सुद्धा घेतलेलं आहे. करेक्ट 15 इंचावरती कंबर मोजून घ्यायची आहे आणि नंतर आपण कमरेची मापे टाकणार आहोत. तर इथं पाहू शकताय, ज्या ठिकाणी आपली लास्टची लाईन येते त्या ठिकाणी मी लाईन ओढून घेते. तर हे बघा, त्या ठिकाणी सुद्धा मी इथं लाईन ओढून घेतलेली आहे, म्हणजेच की इथं 12 इंचावरती लास्ट मी लाईन ओढून घेतलेली आहे आणि कमरेचा चौथा प्लस 2 इंच इथं मी घेतलेला आहे. तर कंबर 32 आहे, त्याचा चौथा 8 येतो. 8 घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये 2 ऍड केलेला आहे आणि अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे. तर तुम्ही याच्यापूर्वी भरपूर ब्लाउज कटिंगचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरचे बघितले असतील. त्या ब्लाउजची कटिंग कशी असते त्याचप्रमाणे ह्याची आहे. तर बोटनेक ब्लाउज आहे म्हणून 4 गळा रुंदी घेतलेली आहे आणि 4 इंच खाली सुद्धा घेतलेला आहे. प्रॉपर बोट सारखा शेप मी इथं देऊन घेते आणि व्यवस्थितपणे हे आखून घ्यायचं आहे. असा जो थोडासा लॉंग मध्ये आपण ब्लाउज ज्यावेळेस स्टिच करतो, तो एकदम दिसायला मस्त दिसतो. तर माझे भरपूर ब्लाउज असे आहेत. तर इथं पाहू शकता, इथं आपण अर्धा इंच आतल्या साईडला घेतलेला आहे मुंड्यामध्ये आणि अशी तिरकी लाईन ओढून घेते. तर थोडंसं डार्क करायला पाहिजे होतं, तर मी लक्ष दिलं नव्हतं. आता थोडीशी लाईन फेंट दिसते आणि इथे बघा, शोल्डरच्या साईडने आपल्याला डाऊन करायचं आहे, म्हणजे मुंड्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचं आहे. तर इथे 1 इंचावरून आपण शेप तयार करून घ्यायचा आहे मुंड्याचा आणि करेक्ट मध्यावरून असा हा शेप द्यायला सुरुवात करायची आहे. तर लक्षात ठेवा फ्रेंड्स, की ज्यावेळेस तुम्ही गळ्याचा ड्रेस कटिंग करता त्यावेळेस गळ्याच्या बाजूने डाऊन करायचं आणि ज्यावेळेस तुम्ही बोटने कॉलरचा ड्रेस कटिंग करतात किंवा ब्लाउज कटिंग करतात त्यावेळेस आपण इथं मुंड्याच्या साईडने डाऊन करायचं असतं. तर तुम्ही इथं अर्धा इंच किंवा अर्धा इंचापेक्षा कमी सुद्धा डाऊन करू शकता. तर करेक्ट 4 इंचावरती आपण टक्स घ्यायचे आहेत. तर हे बघा, टक्ससाठी आपण कमरेच्या खाली फक्त 1 इंच घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण 6 इंच घेतलेला आहे, म्हणजे 7 इंचाचा टक्स आपण इथं तयार केलेला आहे. तर इथे पाहू शकता, टक्सचा आकार असा देऊन घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने आपण टक्सचा आकार करून घ्यायचा आहे आणि असंच हे शिलाई सुद्धा करायचं आहे. तर आता सगळी मापे टाकून झालेली आहेत. आपण याची कटिंग करूया. तर व्यवस्थित कटिंग करायची आहे. तुम्हाला जर हा ब्लाउज कसा कट करायचा समजला तर शिलाई एकदम सोपी आहे. मला वाटतं सगळ्यात सोपा हा लॉंग मधला ब्लाउज आहे. एकदम सोपी कटिंग, एकदम सोपी स्टिचिंग आहे. त्याच्यामध्ये काही सुद्धा झंझट नाही. तर इथं पाहू शकताय तुम्ही, असा हा त्याचा शेप आलेला आहे. मध्ये तुम्हाला चेन लावायची असेल तर तुम्ही चेन लावू शकता आणि जर तुम्हाला बटन्स वगैरे फॅन्सी लावायचे असतील तर ते सुद्धा लावू शकता. तर आता आपल्याला पुढच्या साईडला साडीचं कापड घ्यायचं आहे आणि पाठीमागच्या साईडला ब्लाउजचं कापड घ्यायचं आहे. ब्लाउजचा मेहंदी कलरचा आहे, तर मला साडीमधलंच कापड पाहिजे, कारण ही साडी ट्रान्सपरंट आहे. त्यामुळे सिंगल घ्यायचं असेल तर हाच कलर वापरावा लागेल. त्यासाठी मी इथं ना साडीमधलंच कापड कट करून घेते. आता जर मी ब्लाउज ची घडी कशी फोल्ड करून टाकलेली आहे तशीच या साडीची टाकली तर भरपूर कापड वेस्ट होईल. त्यामुळे मी एकच भाग कट केलाय आणि खालचा दुसरा जो भाग असतो तो मी खालच्या साईडला कट करून घेणार आहे. तर याच्यामध्ये जॉईंट येऊ शकतंय, तर त्या ठिकाणी आपण चेन वगैरे लावू शकतो. त्यासाठी जॉईंट आलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण मी ते काहीच लावणार नाही. त्यामुळे म्हणजे चेन वगैरे काही नाही, मी ते असे शिलाई करून घेणार आहे. तर पुढचा भाग आपण कट करून घेतलेला आहे. पाठीमागचा भाग बघा, तर हा त्या साडीचा प्रॉपर ब्लाउज आहे.
बट मी फक्त मागच्या साईडला आणि बाहीला फक्त हा ब्लाऊज वापरणार आहे. तर जो आपण पुढचा भाग कट केलेला होता तो जस्ट याच्यावरती ठेवून आखून घ्यायचा आणि नंतर याच्यावरती प्रॉपर मापे टाकून आपण पाठीमागचा भाग कट करायचा आहे. तर उंची फक्त किती आहे त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, एवढाच फॉर्म्युला आहे फ्रेंड्स. आणि प्रत्येक ब्लाऊज सारखंच इथं आहे. तर इथं मी 7 इंच शोल्डर घेतलेली आहे, तर ही बरोबर आलेली आहे. आणि मुंडा 5.75 आहे का तोही बघायचा, तर तो सुद्धा बरोबरच आहे. तर हे बघा, अशी ही लाईन मी स्ट्रेट ओढून घेते आणि व्यवस्थित लाईन ओढून घेतल्यानंतर इथं आपण 1.5 इंचावरती त्याचा पाठीमागच्या मुंड्याचा शेप 1.5 इंच घेऊन गोलाई देऊन घेतोय. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण इथं गोलाई दिलेली आहे आणि हे व्यवस्थितपणे कट करायचं आहे. तर आता जी ब्लाऊजची उंची आहे ती कमी पडते, तर खालच्या साईडला सुद्धा आपल्याला जॉईंट लावावं लागेल, कारण खालच्या साईडला डिझाइन येत नव्हती, त्यामुळे मी इथपर्यंतच कट केलेला आहे. आणि आता खाली आपण वेगळं कापड लावणार आहोत, म्हणजे ब्लाऊज मधलंच. अशी ही आपली कटिंग झालेली आहे. तर इथं पाहू शकता, जो गळा आहे तो मी व्यवस्थित सरळ करून कट करते, कारण जर फोल्ड करून केला तर गळा चुकू शकतोय बाय चान्स. एखाद्या वेळेस लेस वरून सुद्धा कट होऊ शकतं. त्यासाठी कधीही वर्कचा गळा असेल तर तुम्ही असा हा सरळ करूनच कटिंग करा, किंवा अस्तर वगैरे शिलाई करूनच नंतर गळा कट केला तरी चालतोय. तर इथं पहा, आपण याचं अस्तर सुद्धा कट करून घ्यायचं आहे. तर हे फक्त पाठीमागच्या साईडला मेहंदी कलर आपण वापरणार आहोत, पुढच्या साईडला क्रीम कलर आपण वापरणार आहोत. एकदम युनिक पद्धतीचा हा ब्लाऊज तयार होणार आहे आणि दिसायला एकदम मस्त आहे फ्रेंड्स. तर ह्याची शिलाई सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्यवस्थितपणे आपण हे कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला समजलं असेल की पाठीमागच्या भागामध्ये आणि पुढच्या भागामध्ये काय अंतर आहे. तर मी बोटनेक ब्लाऊजचे बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा नक्की पहा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजेल. पण अशा पद्धतीचा हा पहिलाच ब्लाऊज आहे आपल्या चॅनलवरचा. जो लॉंग ब्लाऊज आहे तो मी आतापर्यंत शेअर केलेला नव्हता. तर इथं पाहू शकताय, हे व्यवस्थितपणे आपलं कट झालेलं आहे. आणि आता आपण मेन ब्लाऊजचं कापड सुद्धा याच्यावरती ठेवलंय, तर मुंडा वगैरे करेक्ट झालेला आहे. आणि गळ्याच्या वरती मी इथं गम लावते आणि नंतर हे उलटं करायचं आणि ते व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे. असं केलं तर तुमचा गळा अजिबात चुकत नाही. जर जास्त सुळसुळीत कपडा असेल तर तुम्ही असं हे त्याच्यावरती गम लावू शकता. हे बघा, आता मी उलटं करून व्यवस्थितपणे हळुवारपणे हे त्याच्यावरती सेट करून घेते आणि थोड्या वेळाने हे सुकलं की आपण त्याचा गळा कट करून घ्यायचा आहे. तर कोणत्याही पद्धतीचा गळा जर तुम्ही शिलाई करत असाल तर हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे फ्रेंड्स. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती तुम्हाला शिलाईचे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघायला भेटतील आणि शिलाई करण्याची, कटिंग करण्याची पद्धत सुद्धा एकदम सोपी आहे. सोप्या पद्धतीने या चॅनलवरती सगळं काही शिकवलं जातं. तर आपल्या ह्या चॅनलवरती 0 पासून शिलाई क्लासेसची सुरुवात केलेली आहे. तुम्हाला शिलाईचं काही सुद्धा माहीत नसेल तरी सुद्धा तुम्ही हे क्लासेस करून व्यवस्थित ब्लाउज, ड्रेस शिलाई करायला शिकू शकताय. तर हे बघा, हे सुकलं आहे आणि आता मी गळा सुद्धा कट करून घेतलेला आहे. तर त्याचा शेप नंतर मी तुम्हाला दाखवते. आता आपण बाही कट करून घ्यायची आहे. तर इथं मी कापड फोल्ड करून घेतलेलं आहे आणि छाती 36 आहे, त्याचा चौथा 9 येतो, तर 10 इंचाचं कापड आपल्याला इथं घ्यायचं आहे. बाहीची उंची 11 आहे, तर 1 इंच एक्स्ट्रा आपण 12 उंची इथं घेतलेली आहे आणि असाच हा कपडा आपण कट करून घेतोय, म्हणजे की व्यवस्थित तुम्हाला समजेल त्यासाठी. तर आता बंद बाजू आहे त्या साईडने आपण मापे घ्यायची नाही. जी खुली बाजू आहे त्या साईडने आपल्याला हाईट कॅप टाकून घ्यायची आहे. इकडच्या साईडने आपण 3 इंचावरती हाईट कॅप टाकून घ्यायची आहे आणि अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. त्याच ठिकाणी एंडला आपण 1 इंचावरती टिक मार्क करायची आहे आणि हा 1 इंचाचा पॉइंट आणि वरचा पॉइंट आपण जोडून घ्यायचा आहे. तर वरच्या साईडला सुद्धा 1 इंचाचा पॉइंट आपल्याला करून घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर दंडगेर किती आहे तो टिक मार्क करायचा. त्याच्यामध्ये मी 1.5 इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे आणि अशी ही टिक मार्क करून घेतली. तर च्या साईडला आपण 1 इंच घेतलेलं होतं, तिथून अशी ही तिरकी लाईन ओढायची आणि करेक्ट याचा मध्य किती येतोय तो बघायचा. त्याचा मध्य काढायचा आणि नंतर याचा मध्य आता आपल्याला 4.5 आलेला आहे. नंतर 2 आणि एका लाईनवर अजून टिक मार्क करायचा आहे, म्हणजे 4.5चा अजून मध्य काढायचा आहे दोन्ही साईडला. तर आता जो वरचा पॉइंट आहे त्याच्यावरती अर्धा इंच वर घ्यायचा आहे.
जो खालचा पॉइंट आहे त्याच्या खाली अर्धा इंच खाली घ्यायचा आहे आणि सिम्पली आपण बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे फ्रेंड्स. हे बघा, वरून आपण बाहीचा शेप द्यायला सुरुवात करायची आहे आणि असा हा शेप तयार होतोय. तर तुम्हाला शेप द्यायला येत नसेल तर तुम्ही ह्याची भरपूर प्रॅक्टिस करा आणि नंतरच मेन कपड्यावरती हे कट करायला घ्या. तर इथे पाहू शकता, जो फिटिंगचा भाग होता तोही त्याच्यावरती लाईन ओढून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपली बाही कट झालेली आहे. तर आता ही बाही कट केल्यानंतर आपण पुढचा भाग सेपरेट झाल्यानंतरच कट करणार आहोत. मी तुम्हाला ही बाही ओपन करून दाखवते आणि नंतर पुढचा भाग सुद्धा कट करून दाखवते. तर आता मी याचे अजून एक बाही तयार करणार आहे आणि नंतर अस्तर सुद्धा मला याचं कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, हा पुढचा भाग आहे. तर असं हे कट करून घ्यायचं म्हणजे प्रॉपर आपली बाही तयार आहे. तर आता मी अस्तर कट करताना आणि दुसरा बाहीचा पार्ट कट करताना दाखवत नाही. तर हा ब्लाऊज कसा शिलाई करायचा ते थोडक्यात तुम्हाला सांगते. पहिल्यांदा अस्तर पसरून ठेवलेलं आहे, त्याच्यावरती ब्लाऊजचं जे कापड आहे ते व्यवस्थित पसरून ठेवायचं. एकावर एक ठेवून फक्त आपल्याला गळा शिलाई करून घ्यायचा आहे. नंतर हे कापड आपण उलटं करायचं आणि गळा आपला रेडी होईल. साध्या सोप्या पद्धतीने आज मी गळा शिलाई करणार आहे, कारण की याच्यावरती मोठीशी लेस मी लावणार आहे. त्यामुळे सिम्पली असा गळा शिलाई केला तरी चालतो. जर तुम्ही अशी लेस लावत नसाल तर इथं गोट घालून घ्या किंवा कॅनव्हास पेपर लावून सुद्धा रेडी करू शकताय, म्हणजे फिनिशिंग येईल व्यवस्थित. बट आज मी इथं लेस लावणार आहे, त्यामुळे मी फक्त असा सिंपल गळा बनवते. कधीही लेस लावत असेल तर अशाच पद्धतीने गळा तयार करत असते, म्हणजे त्याच्यावरती लेस येते, त्यामुळे काही गरज नाही. तर इथं पाहू शकता की आपण याच्यावरून 2 वेळा टीप मारून घेतोय. 2 वेळा टीप मारून घ्यायची आणि साईडचं जे कापड आहे त्या ठिकाणी आपल्याला कट मारून घ्यायचे. असे जर कट मारून घेतले तर त्याचा प्रॉपर शेप तयार होतो, त्यासाठी कट मारून घ्यायचे. तर हे बघा, अशा पद्धतीने कट मारून घ्या. कोणत्याही पद्धतीचा गळा तुम्ही शिलाई करत असाल तर कट मारणं मस्ट आहे. कट मारले तरच त्या गळ्याचा प्रॉपर शेप तयार होतो आहे. तर आता सगळीकडून मी कट मारून घेतलेत. आता हे फक्त उलटं करायचं आणि उलटं केल्यानंतर बघू शकता आपला गळा हा तयार होईल. तर ही ट्रान्सपरंट साडी म्हणजे ऑर्गेन्झा साडी आहे आणि जास्त अशी ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे इथं मी जरा जाडसं अस्तर लावलेले. तर हे बघा, असा हा गळ्याचा प्रॉपर शेप तयार झाला आहे. बोटनेक ब्लाऊज आहे, त्यामुळे असा हा ब्राऊडमध्ये पसरट गळा आपला तयार झालेला आहे. तर आता इथं टक्स देऊन घेऊया. तर मी दाखवलं त्याप्रमाणे मी टक्स देत नाही. ती इथं बघू शकता तुम्ही, मी खालच्या साईडला ब्लाऊजला आपण कसं टक्स घेतो त्या पद्धतीने टक्स घेतलेले आहेत. दोन्ही पद्धतीने तुम्ही टक्स घेऊ शकता. हे बघा, जवळून मी तुम्हाला दाखवते. आणि जे खालीवर झालेले कापड आहे ते खालचं आपण कट करून टाकायचं आहे आणि उंची प्रॉपर किती आहे मोजून घ्यायची, कारण पाठीमागची पण उंची समान यायला पाहिजे, त्यासाठी आपण उंची मोजून घ्यायची. इथे उंची मोजून घेतली आणि एक्स्ट्राचं जे कापड होतं ते आपण कट करून घेतलेलं आहे. आणि पाठीमागचा भागसुद्धा सेम त्याच पद्धतीने तयार केला आहे, म्हणजे याच्यावरती ऑलरेडी गळा होता. पहिलं जसं मी अस्तर ठेवलं तर त्याच पद्धतीने याच्यावर ठेवून मी हे तयार करून घेतलं आहे. पुढच्या साईडला क्रीम कलर आहे आणि पाठीमागच्या साईडला मेहंदी कलर आहे, म्हणजे पुढच्या साईडला गोल्डन कलर येतो आहे, पाठीमागच्या साईडला मेहंदी कलर येतो आहे. असा हा युनिक पद्धतीचा लॉंग ब्लाऊज मी शिलाई करणार आहे. शिलाई केल्यानंतर सुद्धा तुम्हाला दाखवते. इथं बघा, शोल्डरसुद्धा मी शिलाई करून घेतलेले आहेत. आता फक्त आपल्याला बाही जॉईन करायची आहे. तर बाही कशी लावायची तुम्हाला माहीत नसेल तर भरपूर व्हिडिओज टाकलेले आहेत, ते व्हिडिओज तुम्ही बघू शकताय. पुढची बाजू जी आतल्या साईडने असते ती पुढची बाजू पुढच्या साईडला जोडून घ्यायची. तर रेडी झाल्यावर दाखवते. परफेक्ट असा लॉंग ब्लाऊज तयार झालेला आहे. तर इथं बाहीसुद्धा बघू शकता, एक ते व्यवस्थितपणे आपण शिलाई करून घेतलेली आहे. गळ्याला जे ब्लाऊजचं कापड होतं तेच इथं लावलेलं आहे, म्हणजे ब्लाऊजवरती जी लेस होती तीच इथं अटॅच केलेली आहे. आणि असा हा त्याचा फायनल लुक आहे. पाठीमागची साईडसुद्धा तुम्हाला दाखवते. पुढच्या साईडने गोल्डन कलर येतो आहे, पाठीमागच्या साईडने मेहंदी कलर येतो आहे. तर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.